श्रुती सोबत आज खूपच जास्त वाईट घडलं. नमस्कार मंडळी. क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. श्रावण महिन्यातलाच पहिलाच सोमवार होता. म्हणून सकाळी आम्ही दोघीच म्हणजे मी आणि मम्मी आम्ही दोघीच निघालो होतो महादेवाच्या दर्शनासाठी. आता मम्मीला तिथं व्हायला पाहिजे होतं तसलं पांढरं आणि काट्याचं फुल. ते शोधण्यासाठी ती कुठून-कुठून वाट काढत शिरली आणि जेव्हा तिने ते हातात घेतलं तेव्हा तिच्या मनाला कुठं बरं वाटलं. लेक्चरच्या ब्रेकमध्ये आज सुरू होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम. प्रत्येक जण काही ना काही वाजवायचा ट्राय करत होता आणि इथे ह्या दोघींचं चाललं होतं रील शूट करणं. मोरे सर किती दिवसातनं कॉलेजला आले होते. त्याचं ऍडमिशन अजून काही झालं नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांनी कॅमेरा टेक्निक शिकण्याची तयारी दाखवली. हे प्रॅक्टिकल आज ग्राउंडवर होतं म्हणून काही जण अशी जेवायला बसल्यासारखी बसली होती. आता श्रुतीच्या दुःखामागे कारण होता ओमक्या. कारण त्यांनी तिला आज बिस्किट चारून तिचा उपवास मोडला होता. त्यामुळे तिला खूप जास्त राग आला होता आणि म्हणून ती त्याच्या मागे पळत होती. त्यांचा पकडापकडीचा खेळ सुरू होता. एक्स्ट्रा लेक्चर कॅन्सल झालं होतं म्हणून सगळ्यांना त्याचा खूपच जास्त आनंद झाला होता आणि या सगळ्या पोरी निघाल्या होत्या महादेवाच्या पाया पडायला. मी आणि अक्षय बसलो होतो रील शूट करत. तेवढं मधीच ही 2 माकडं आली आणि हसून आमची फायनल एक रील शूट झाली. त्यात हा पुंड्या कुठल्या जुन्या काळातलं गाणं म्हणत होता, "बाई माझ्या गं दुधात नाही पाणी." मला घरी जायला उशीर झाला होता. चालायचा कंटाळा आला होता. तरी चालत रिक्षापर्यंत पोहोचले आणि रिक्षात ह्या म्हाताऱ्यांची बडबड सुरू होती. चला गाईज भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.